नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी वंदन करून आज पुन्हा एक वेळा नवीन अनुभवाला सुरुवात करूया. अनुभव खूप महत्त्वाचे असतात. अनुभव जीवन बदलून टाकणारे असतात. अनुभव एखाद्या व्यक्तीचा जीवन वाचवणारे असतात. कोणाला पैशाविषयी अनुभव येतो, कोणाला शारीरिक समस्येविषयी अनुभव येतो, तर कोणाला लग्नाविषयी अनुभव येतो. स्वामी समर्थ महाराजाचे विविध अनुभव प्रत्येक भक्ताला देतच असतात. तर आजचा असाच एक अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर ऐकूया आजचा अनुभव त्या दादांच्या शब्दांमध्ये. दादा म्हणतात, श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून काढले आहे. 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. माझ्या आईची प्रकृती ही खूप खराब होत चालली होती आणि तिला सतत त्रास व्हायचा आणि निदान काही लागत नव्हता. आम्ही बरेचसे हॉस्पिटलमध्ये गेले, बऱ्याचशा जागेवरती आईला दाखवले, तरी देखील तिला आराम होत नव्हता. मग त्यानंतर डॉक्टरांकडून रिपोर्ट वगैरे केल्यानंतर आम्हाला असं माहिती झालं की आईला कॅन्सर झालेला आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिली की तुमच्या आईच्या छातीचा एक भाग आपण काढून टाकू, कारण कॅन्सर तेव्हाच बरा होईल, नाहीतर कॅन्सरचा त्रास ह्या कधीच बरा होत नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचे औषधी उपचार व्यवस्थित झाले आणि तो पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला असला तरच बरा होतो. तर घरच्या लोकांनी सल्ला केली आणि आम्ही ऑपरेशनसाठी तयार झाले. त्यानंतर डॉक्टरसुद्धा म्हणाले की छातीचा एक भाग काढल्यानंतर औषधं वगैरे चालू ठेवू, त्यानंतर त्यांना असा त्रास पुन्हा होणार नाही. मग आम्हाला थोडीशी राहत झाली आणि ऑपरेशन वगैरे आईचं केलं. ऑपरेशन चांगलं झालं. त्यानंतर औषधी वगैरे आईची चालूच होती आणि हळूहळू आईच्या प्रकृतीमध्ये ह्या बदल होत गेला. आईची प्रकृती ही चांगली होत गेली. पण आता 2-3 वर्ष आधी आईला पुन्हा त्रास उद्भवला. तो असा की आईच्या पाठीच्या मणक्यामध्ये गाठ तयार झाली व ही गाठ आम्हाला असं वाटलं नॉर्मल असेल, पण तिचेही निदान कॅन्सरचेच मिळाले. आणि आता आईची उंमर म्हणजे 75 वर्षाची आणि अशा उंमरच्या हिशोबाने आईचं ऑपरेशन करणं म्हणजे हे धोकादायक. तर आम्हाला खूप टेन्शन आलं आणि तिला खूप त्रास होत होता. आधी जेवढा त्रास व्हायचा त्याच्यापेक्षाही भयंकर तिला त्रास होत होता आणि तिचा तो त्रास पाहून आम्हाला सुद्धा खूप वेदना होत होत्या. आम्हालाही सहन होत नव्हतं आईला अशा अवस्थेत पाहणं. आम्ही खूप कंटाळले होतो, कारण एक वेळा तर आम्ही ह्या त्रास सहन केला, पण आता आम्ही पुन्हा कसा सहन करा तो त्रास, आम्हाला ते समजत नव्हतं. मी खूप निराश झालो होतो. तेव्हा अचानक आमच्या शेजारी ज्या ताई होत्या त्यांनी आम्हाला स्वामी समर्थ महाराजांविषयी सांगितले आणि त्यांनीच आम्हाला सुचवले की दिंडोरी प्रणित मार्गामध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरला कॅन्सरची दवासुद्धा दिली जाते आणि तिथे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवासुद्धा दिल्या जातील आणि त्या केल्यात तर तुम्हाला ऑपरेशनसुद्धा करायची गरज पडणार नाही. मला विश्वास बसत नव्हता, कारण मला देवावरती इतका जास्त विश्वास नव्हता, पण आईच्या विषयी मी थोडा काळजी घेत होतो, कारण ऑपरेशन करणे आता तिच्या वयाच्या हिशोबाने तिच्यासाठी योग्य नाही. आणि आई भलेही किती मोठी असली तरी ते आपल्याकरता आई असते आणि आपण कितीही मोठे असते तरी आपण तिच्या समोर छोटे बाळच असतो. मला खूप त्रास व्हायचा माझ्या आईला तसे पाहून. त्यानंतर मी त्र्यंबकेश्वरला आलो व आईची प्रकृती सर्व हकीकत, आईचा जो त्रास होता तो मी तिथलच्या डॉक्टरांना सांगितला आणि त्यानुसार डॉक्टरांनी श्री गुरुपीठ आयुर्वेदिक विभागातून निर्माण होणारे औषधं व सप्तरंगी काढा आणि रानभेंडी मुळी असे मला दिले आणि त्यांनी काही सूचना दिल्या. त्यानुसार मी ते नियम करत होतो आणि तशाच प्रकारे तिला औषध वगैरे देत होतो आणि स्वामी समर्थ महाराजांची हळूहळू मी सेवा पण करायला लागलो आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या आईला जो त्रास होत होता तो नाहीसा झाला आणि हळूहळू तिची प्रकृती ही खूप छान होत गेली आणि सकारात्मक बदल तिच्यामध्ये आले आणि आम्ही खरंच म्हणजे मनोमन स्वामींना खूप आभार मानतो, कारण आता तिला काही त्रास नाही. आम्ही ऑपरेशन नाही केलं तरी सुद्धा ती ठणठणीत आहे. बाकी स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि तिथून जे सांगितलं आहे तसे नियम आमचे चालू आहे, पण ती हळूहळू आता बरी होत गेली आहे आणि आता म्हणजे आता आधीपेक्षा आता ती एकदम व्यवस्थित आहे. फक्त स्वामी आईंना हीच प्रार्थना आहे की तिला ह्या त्रास होऊ नका देऊ आणि सदैव असेच तुम्ही आमच्या सोबत आणि आमच्या पाठीशी राहा. आणि आईच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील चालू झाली आणि आम्ही स्वामी सेवेमध्ये लागलो. तर स्वामी समर्थ महाराजांनी
ऑपरेशन झाल्यानंतर जो त्रास माझ्या आईला उद्भवला होता तो तर साईडमध्ये राहिला, त्याच्यानंतर पुन्हा माझ्या आईला त्रास झाला आणि तो आता ऑपरेशनद्वारे सुद्धा व्यवस्थित होणार नव्हता, कारण वयाच्या कारण रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती. पण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आणि आम्हाला त्र्यंबकेश्वरवरून जे जे सांगितले होते तसे तसे नियम आम्ही केले, तर तेव्हापासून माझी आई आता खूप बरी आहे. तिला काही त्रास होत नाही, ती व्यवस्थित आहे. असा माझा अनुभव. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव होता. कॅन्सर हल्ली आता खूप जास्त वाढत चाललेला आहे आणि हा आजार म्हणजे खूप 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 कठीण असतो. एखाद्या व्यक्तीला कॅन्सरचं माहिती पडलं म्हणजे तो आजार तर त्याला नंतर मारतो, पण त्या आजाराच्या आधी तो व्यक्ती विचार करूनच मरतो आणि त्यामध्ये घरामधले जे लोक असतात ते पण खूप परेशान होतात, त्यांना खूप त्रास होतो. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर त्या त्रासामध्ये पाहणे म्हणजे खूप कठीण गोष्ट असते. पण खरंच दवाई आणि दुवा हे सर्व सोबत असलं ना तर काहीच होत नाही. आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद त्या आईवरती होता, त्या दादावरती होता आणि पुन्हा त्यांनी जे सांगितले होते त्र्यंबकेश्वरचा गुरुपीठमधील आयुर्वेदिक विभागातून जसे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते तसे ते दादांनी केले. आणि खरंच सप्तरंगी काढा आणि रानभेंडीची मूड खरंच एकदम याचा अनुभव बऱ्याच लोकांना येतो. कारण याच्या आधी आमच्याकडे बऱ्याच वेळ लोकांनी ह्या विषयी आम्हाला सांगितले आहे की हे जे औषध असते याच्या कारण बऱ्याचशा लोकांना खूप फरक झालेला आहे. तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या जवळपासही कोणी असे लोक असतील तर तुम्ही त्यांना हे सांगू शकतात, कारण त्याच्या कारण बऱ्याचशा लोकांना अनुभव आलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभवसुद्धा माझ्या चॅनलवरती शेअर करू शकतात. आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा नेहमी करत राहा, स्वामी समर्थांचं नाव स्मरण करत राहा आणि सदैव स्वामी सेवेत राहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी आईंना प्रार्थना. आणि तुम्हाला अनुभव सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आणि तुमचा अनुभव तिथे तुम्ही शेअर करू शकतात. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.